नमस्कार. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी बायका ज्या आहेत त्या ओवसा घेऊन देवाला ओवासण्यासाठी जातात. तर त्यावेळी ताटावर टाकण्यासाठी जे रुमाल असतात त्याचं कलेक्शन मी आज घेऊन आलेले आहेत. हे जे आहे कलेक्शन ते हँडमेड कलेक्शन आहे. माझ्याकडे असलेल्या शिल्लक फॅब्रिकपासून मी हे बनवलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हा रुमाल जो आहे तो मी नेट फॅब्रिकपासून बनवलेला आहे. त्याच्यामध्ये लेस वापरून मोतीचं वर्क केलेलं आहे. तर असा हा सुंदर आपला पहिला ताटावरचा रुमाल आहे. हा दुसरा रुमाल जो आहे तर त्याला मी दोन प्रकारचे लेसेस यूज केलेले आहेत आणि मिरर वर्क केलेला आहे त्याच्यावरती. जर फॅब्रिक साधा असेल तर वर्क जे आहे ते हेवी करण्यामध्ये काही त्रास होत नाही, पण हेवी जर फॅब्रिक यूज केलं तर त्याच्यामध्ये त्रास होतो वर्क करण्यासाठी. तर हा असा आपला दुसरा अट्रॅक्टिव्ह दिसणारा एकदम सुंदर असा रुमाल आहे. तिसरा जो रुमाल आहे तो रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. याच्यामध्ये लेस वापरून वर्क केलेलं आहे. फॅब्रिक जे आहे ते शाईन करणारं फॅब्रिक यूज केलेलं आहे. त्याच्यामुळे याचं लुक जे आहे ते एकदम साजेसं तयार झालेलं आहे. या रुमालामध्ये मी ॲक्रेलिक कलरचा यूज करून मध्ये स्वस्तिक काढलेला आहे. कुंदन आणि मिररचा यूज करून त्याला अजून अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे. आणि जी लेस वापरली आहे ती अशा पद्धतीने लावलेली आहे जेणेकरून पूर्ण ताट जे आहे त्याने कवर होईल आणि अजिबात रुमाल जो आहे तो हलणार नाही. हा जो आहे तो एकदम साधा आहे. हा घरातील देवाऱ्यावरती वापरण्यासाठी बनवलेला आहे. तर हा अशा पद्धतीने एकदम साधा सिंपल आपला रुमाल आहे. पुढचा जो आहे रुमाल तो अशा पद्धतीने आहे. त्याला लेस आणि फक्त गोल्डन कलरचे जे आपले बीड्स आहेत त्याचा वापर करून डेकोरेटिव्ह केलेला आहे. त्याचं जे फॅब्रिक आहे तेच एवढं शायनी आहे की दुसरं काही करण्याची गरज पडलेली नाही आहे. जे रुमाल आहे ते इतर बऱ्याच प्रकारे आपण यूज करू शकतो घरामध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.